नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कांद्यामध्ये शेवटची फवारणी कुठली केली पाहिजे, ती का केली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने आपल्या पिकावरती फवारली पाहिजे, जेणेकरून कांद्यामध्ये उत्तम साईज, रंग, आकार तशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील। यासाठी शेवटची फवारणी अतिशय महत्त्वाची असते। तर शेवटच्या फवारणीमध्ये शेतकऱ्याला अपेक्षा असते की हे काम आपल्या पिकामध्ये झाले पाहिजे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं जी फळ आहे म्हणजे जे आपलं पीक आहे त्या पिकामध्ये म्हणजे कांदा पिकामध्ये आकार वाढला पाहिजे। त्याचसोबत तो पिकाचा रंग आहे तो गर्द लाल दिसला पाहिजे। त्याचसोबत जे पीक आहे त्याला शायनिंग आली पाहिजे। या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असताना कांदा पिकामध्ये शेवटची फवारणी कुठली केली पाहिजे तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या फवारणीमध्ये 2-3 ऑप्शन्स पण मी त्याला ऑर मध्ये सांगेन। तुम्हाला इथं वापरायचं आहे सिजेंटा कंपनीचं कल्टर जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, ज्याच्यामध्ये पॅक्लोबुट्राझोल नावाचं टेक्निकल 23% येतं। तर हे सिजेंटा कंपनीचं कल्टर आपल्याला 100 ml वापरायचं 200 लिटरच्या टिपासाठी। या कल्टर ऐवजी जे सुमिटोमो कंपनीचं विद्युत किंवा ताबोली हे जो पॅक्लोबुट्राझोल, विद्युतचा विचार केला तर पॅक्लोबुट्राझोल 38%, ताबोलीचा विचार केला तर पॅक्लोबुट्राझोल 40%। या दोघांपैकी एक म्हणजे तिघांपैकी कुठलेही एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तुम्हाला इथं वापरायचंय। यासोबत बोरॉनचा वापर आपल्याला करायचा आहे। चांगल्या कंपनीचं बोरॉन वापरायचंय, 20% बोरॉन असतं। तर हे बोरॉन तुम्हाला 100 ग्रॅम 200 लिटरच्या टिपासाठी वापरायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो, पोटॅशियम शोनाइट म्हणजे यामध्ये नायट्रोजन 0%, फॉस्फरस 0% आणि पोटॅश 23% येतं। तर हे पोटॅशियम शोनाइट आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे। तर हे पोटॅशियम शोनाइट 800 ग्रॅम 200 लिटरच्या टिपासाठी वापरायचं आहे। याच नंतर यासोबत एक चांगली सीवीड वापरायची। मार्केटमधील नामवंत सीवीड्स पैकी एक सीवीड आपल्याला इथे घ्यायची। ती सीवीड आपल्याला 300 ml आपल्या पिकामध्ये फवारणी करायची। तर सीवीड वापरताना एक तर पीआय इंडस्ट्रीजची जी बायोविटा एक्स मार्केटमध्ये नामांकित सीवीड आहे, त्यानंतर स्वरूप ॲग्रोकेमिकलची सीझम जी आता मार्केटमध्ये खूप हवा करते, किंवा त्याऐवजी पीएस ॲग्रो एक्सपोर्टची जो अल्कामिट्स अतिशय तगडी इम्पोर्टेड सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे। तर तिघांपैकी एक सीवीड एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला 300 ml 200 लिटरच्या टिपासाठी घ्यायची। यासोबत आपल्याला बुरशीनाशक घेताना एकतर यूपीएल कंपनीचं साप असेल, त्यानंतर जे मार्केटमध्ये कर्जट भेटतं अतिशय चांगलं, ज्याच्यामध्ये सिमोक्झानिड आणि मँकोजेब 2 टेक्निकल येतात। झेडटर आहे किंवा पॉलिराम आहे, यांपैकी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। आणि इन्सेक्टिसाइडचा वापर करताना मार्शल आहे किंवा रॉकेट आहे, या दोघांपैकी एक तुम्हाला 250 ml घ्यायचा आहे। आणि पाचही गोष्टींची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती करायची आहे, जेणेकरून उत्तम दर्जाचा अद्वितीय रिझल्ट आपल्याला आपल्या पिकासाठी भेटेल। महत्वाची गोष्ट एक मला सांगायची, फवारणी कुठली करा, कांदा पीक उभं असल्यामुळे त्यामध्ये सेवर म्हणजे साबणचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे, म्हणून सेवरचा वापर अवश्य करा। यासाठी मी आणखी एक फवारणी तुम्हाला रिकमेंड करणार आहे, ती फवारणी आहे जे चमत्कार मार्केटमध्ये भेटतं ते चमत्कार आपल्याला 500 मिली घ्यायचं। त्यासोबत बोरॉन आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे। सोबतच 0050 आपल्याला 800 ग्रॅम घ्यायचं आहे। त्यासोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट एक चांगल्या दर्जाची वापरायची, एक चांगलं बुरशीनाशक प्लस चांगलं इन्सेक्टिसाइड, या सगळ्यांची एकत्रित फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती करायची। ही फवारणी केली किंवा आधीची फवारणी केली, रिझल्ट हे चांगलेच भेटणार आहे। फक्त चांगली फवारणी करा, पिकावरती योग्य वेळी फवारणी करा। एक अतिशय महत्वाची गोष्ट मी पुन्हा सांगतो की फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे, कारण केलेल्या फवारणीमुळे पिकावरती स्ट्रेस येतो आणि फवारणी जी आहे ते आपले कांदे काढणीला यायच्या फक्त 15 दिवस म्हणजेच हार्वेस्टिंगच्या 15 दिवस आधी, शेवटच्या 15 दिवसामध्ये ही फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती करायची आहे। रिझल्ट क्वालिटीचा असणार आहे, कारण फवारणी ही युवा शेतकरी या पेजद्वारे रिकमेंड करण्यात आलेली आहे। स्टे ट्यून्ड।